फोनवर माफी मागून काय होणार नाही. ए माफी मागायला नाही, माझा पोरगा कुठे आहे ते विचारायला फोन केलाय. मला वाटलं माफी मागायला फोन केलाय. माऊचं सौरभचं एकमेकावर प्रेम होतं म्हणून लग्नाला होकार दिला. हे असं होणार माहित असतं ना, लग्नच काय तुमच्या घरात पाऊल सुद्धा ठेवू दिलं नसतं मी. आतापर्यंत मुलीचं सासर आहे म्हणून बरंच ऐकून घेतलं तुमचं. मुलीची बाजू म्हणून गप्प बसत होतो, पण आता लय झालं. आता मी गप्प बसणार नाही. कला, माझ्या सुरूला स्वतःचं घर स्वतःचं वाटत नाही. ती हवालदारांनी ती पोरगी अजून बी खोटं बोलतीये. माझं पोरग तिथंच आहे. कमो, अगं आता त्यांचा कुठे विचार करते. माझ्या मनाला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं. माझं स्वतःचं पोरग असं कसं काय परक्यासारखं वागू शकतं. काय नाही केलं माझ्या सुरूसाठी. त्या पोरीवर प्रेम आहे मनाला, सगळं मान्य केलं. ती त्या हवालदाराची पोरगी आहे हे कळल्यावर सुद्धा त्या दोघांच्या लग्नाला तयार झाले. पण एवढं सगळं करून माझं पोरग माझं सोडून त्या कस्तुरीचं ऐकतंय. कमो, मला हेच पाहिजे होतं का कधी तुम्हा मायलेकांमध्ये फूट पडते. कला, तूच सांग कुठं चुकली ग. एवढं प्रेम एवढं माया लावली त्या पोराला, काय चूक झाली माझी. कमो, अगं बाई नको इतका विचार करू. आता ही जगाची रीतच आहे बाई, त्याला तू तरी काय करणार. लग्न झालं की पोरगा आईच्या पदराखालून बायकोच्या मुठीत जात. वाईट याच गोष्टीचं वाटतं का इतकी वर्ष तू बाईच्या तालावर नाचत होती. आता सौरभच्या तालावर नाचली असती तर चाललं असतं, पण हनुमंत आणि कस्तुरीच्या तालावर नको नाचायला बाई. कला, नाही म्हणजे मला जे दिसतं ते बोलते ग. आणि कमू, आता हीच संधी आहे. आता जो काय राडा होणार ना, आमने सामने असा खुल्लम खुल्ला दोघांचं लग्न लावून देऊन मी हार मानली ना, नाही त्या हवालदाराला माझ्या दारात बोलवून त्याचं नाक माझ्या उंबरट्यावर घासायला लावलं ना, नावाची मम्मी नाही, फक्त माझ्या पोराला सुखरूप परत येऊ दे. म्हणजे काय करणार आहे तू. आता प्रेम माया समजा काही विसरून मम्मी सौदाच्या पोराच्या समोर उभी राहणार आणि त्या पोराला जाब विचारणार. आणि जाब विचारल्यावर माझ्या पोराला माझ्या मनासारखं वागावंच लागणार, वागावंच लागणार. बाबा, आपण घरी जाऊन बोलूया का. नाही विजय, बाबांना बोलू दे. सांगा ना बाबा, काय अट आहे. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा, प्लीज. माऊ, मी तुझा बाप आहे आणि तुझा संसार उद्ध्वस्त झालेला मला अजिबात अजिबात चालणार नाही, मला बघवणार नाही. मी तुम्हा दोघांना वेगळं नाही करणार. मग आम्हाला तुमची कुठलीही अट मान्य. माऊ, माझं ऐकून तर घे. मी तुझ्या सासूसारखा नाही कुणाला घरातून बाहेर काढायला. माझ्या घराच्या दरवाज्यातनं सगळ्यांसाठी सदैव उघडे आहेत. सौरभ, तू मला माझ्या मुलासारखा आहेस, पण तुझी आई ना माझ्या मुलीला सुनीसारखं नाही समजत. तिच्या नवऱ्याला कोमात पाठवलेल्या हवालदाराची मुलगी समजते. आधी तिला त्याच नजरेने बघायची आणि आताही तिला ती त्याच नजरेने वागवते, तशीच वागवते. माझ्या लक्ष्मीसाठी तुम्ही खूप काही केलं,
खूप उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. तुम्ही नसता तर तुम्हा दोघांनी एकत्र राहायचंय ना, एकत्र संसार करायचा आहे. संसार काय मोठ्या बंगल्यातही होतो, 10 बाय 10च्या खोलीतही होतो. मला नक्की काय म्हणायचं? तुम्हीच म्हणाल होतात ना, माझ्यासाठी दोन्ही घरं सारखी आहेत. आजपासून तुम्ही माझ्या घरी राहायला यायचं. बोला, मान्य? अहो ही कुठली जगावेगळी अट घातली तुम्ही? जगा वेगळी काय? हे सगळं करतो ना माझ्या लेकीसाठी करतोय. अहो पण आपण ज्या समाजात राहतोय तो समाज काय बोलेल? चाळीत कुठलीही बातमी पसरायला वेळ लागत नाही. इथे भिंतींना सुद्धा कान असतात. आणि किती दिवस लपवून ठेवणार आहेत ही गोष्ट? अहो चाळीत एका घरात फोडणी घातली तर अख्ख्या चाळीला ठसका लागतो. मग ही गोष्ट कळायला किती वेळ लागणार आहे? इथे तुम्ही माऊला घरात ठेवून घेतली आणि आता जावई बापूंना इथे राहायला सांगताय. अट घालण्यापूर्वी एकदा मला विचारायचं तरी. मला जे योग्य वाटलं ना ते केलं मी. अहो पण बाकीच्या गोष्टींचा विचार नाही ना केला तुम्ही. तुम्ही जावई बापूंना घर जावई हो असं सांगताय आणि हे मला मान्य नाहीये. जावई बापू, तुम्ही यांचं बोलणं जास्त मनाला लावून नका घेऊ. 1-2 दिवसात यांचा राग कमी होईल. तुम्ही घरी जा आणि तुमच्या आईला समजवा. सगळं शांत झालं की आपण नीट बोलू. मग माऊला काय त्यांच्या घरी पाठवू? सौरभ काय 24 तास तिथे नसणार आहे. तो बाहेर गेला की लगेच तिला त्रास द्यायला रिकामी. अहो कुठल्या सुनेला घरात काम पडत नाही. मी सुद्धा केलं ना या घरात काम. तुझी गोष्ट वेगळी होती, पण तिकडे जे चाललं ना ते वेगळं आहे. बाबा, हे बघा, मी तुमचा राग समजू शकते, पण तुमच्या या एका अटीमुळे सौरभ किती कात्रीत अडकलाय बघा ना जरा. मी काय कोणावर जबरदस्ती केलेली नाही. बाबा, सौरभ तुमचा आदर करतो म्हणून तो काही बोलत नाही. पण तुम्हीच मला सांगा, स्वतःच्या पायावर उभा असलेला कुठला नवरा हे असं काहीतरी करायला तयार होईल? मी तयार आहे. सौरभ, तू कुठलाही निर्णय असा तडकाफडकी घेऊ नकोस हा. याचे परिणाम पुढे जाऊन वाईट होऊ शकतात. तडकाफडकी नाही निर्णय घेतलाय कस्तुरी. मी सगळ्या परिणामांचा विचार करून बोलतोय. बाबा, मला तुमची अट मान्य आहे. मी कस्तुरीला माझ्या घरी घेऊन जाणार नाही. कस्तुरी, मी जिकडे आता गेलो होतो ना सेमिनारला, ते फक्त डॉक्टर्स आणि सर्जन्ससाठी नव्हतं. तिकडे एक फिलॉसॉफरही आले होते. पहिले जेव्हा ते बोलायला लागले मला वाटलं ही काय बुवाबाजी चालू आहे, पण नंतर त्यांचं म्हणणं मला पटलं आणि त्यांनी खूप छान गोष्ट आम्हाला सांगितली. आई बाबा, आम्ही सर्जन्स असतो, डॉक्टर्स असतो ना, आम्ही खूप प्रेशरमध्ये कामं करतो. पेशंट बरा होईल का नाही होईल याचं प्रेशर, त्यांच्या नातेवाईकांचं प्रेशर, ऑपरेशन सक्सेसफुल होईल का नाही होईल याचं प्रेशर. या सगळ्या प्रेशरमध्ये आम्हाला आमच्या घरच्यांनाही हँडल करावं लागतं, बॅलन्स साधावा लागतो. आणि याच विषयी ते फिलॉसॉफर बोलत होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, तुमच्या आयुष्यात कुठलीही परिस्थिती निर्माण झाली, सिच्युएशन आली, तर ती चांगली आहे का वाईट ह्याचा विचार न करता, त्याच्या परिणामांचा विचार न करता त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघा. तुम्हाला आपोआप मार्ग सापडेल. मी तेच करायचं ठरवलं. पण सौरभ, त्या सगळ्याचा या गोष्टीशी काय संबंध आहे? संबंध आहे कस्तुरी, संबंध आहे. कारण बाबांनी जी अट घातली आहे त्याच्याकडे मी आता आव्हान म्हणून बघतच नाही, तर एक संधी म्हणून बघतोय. आणि आता ही परीक्षा मला परीक्षाच वाटत नाही, हे खेळ वाटतं.
जो मी खेळायचा ठरवलाय. बाबा, तुमची अट मला मान्य. भाऊजी, तुम्हाला चाळीतली लोक नाही माहिती. त्यांच्यासाठी फक्त मजा होईल. मग तू तरी समजव ग. सौरभ, मी तुला खरंच सांगते, तुला बाबांची अट मान्य करायची काहीही गरज नाहीये. मी आत्ताच्या आत्ता तुझ्याबरोबर घरी यायला तयार आहे. बाबा, मला माफ करा, पण जसा तुमचा अपमान झालेला मी बघू शकत नाही ना, तसाच मी माझ्या नवऱ्याचाही अपमान होऊ देणार नाही. कस्तुरी, बाबांच्या संमतीशिवाय मी तुला ह्या घरातून घेऊन जाणार नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो सौरभ, पण तू बस, संपला विषय. मला फक्त 2 दिवस दे. तू बघ मी यातून कसा मार्ग काढतो. बाबा, आई, माझ्या आणि कस्तुरीच्या आयुष्यातला आता नवीन अध्याय सुरू होतो. तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. येतो. मम्मी, आत्या, काय रे, एकटा झालास का? हो. म्हणजे तू हार मानलीस? नाही, कस्तुरी आली आहे का? कुठे आहे? आत्या, मी हार मानली नाही याचा अर्थ असा होत नाही ना की कस्तुरी पण घरी आली. हे बघ सुरू, मी तुला आधीच सांगते, जोपर्यंत तिचा बाप हिथं येऊन माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी त्या पोरीला घरात घेणार नाही. आणि हेच जर मी तिला सांगून आलो असलो तर? म्हणजे काल तिच्या घरी जाऊन मी सांगून आलो की जोपर्यंत तुझे बाबा माफी मागत नाही तिकडे येऊन, तोपर्यंत हे लग्न मोडलं म्हणून समज. आणि तू तुझ्या बाबांकडेच राहा. तू त्या हवालदाराच्या घरात घुसून ते असं बोलला? हो आत्या, जिथे माझ्या घरच्यांचा अपमान होतो अशा लोकांशी मला अजिबात नातं जोडायचं नाही. आज केवढे दिवसानं माझा जुना सुरू माझ्या समोर उभा आहे असं वाटतंय. इतके दिवसात वाटतच नव्हतं हे माझं पोरग आहे म्हणून. आज माझा सुरू मला परत भेटला. काय बोलली रे ती पोरगी? नाही, त्या पोरीचं जाऊ दे, पण तिचा बाप काय बोलला? झटका लागला असेल ना त्याला? बसला ना. माझ्या बोलण्याचा चांगलाच झटका बसला त्यांना. पण मम्मी, तुलाही कस्तुरी आवडायची नाहीच ना? हं? खरं सांग. कुठल्या सासू सुनेचं पट्ट आहे, पर त्याच्यापेक्षा जास्त तिच्या बापानं जे आपल्या भाई संकट केलंय ना, त्याचा मला राग आहे. झालं तर मग विषयच संपला. आता कस्तुरी या घरात तोपर्यंत येणार नाही
जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस. ओ शरदराव, आज गोडधोड करायचं बर का घरामध्ये. माझा पोरगा किती दिवसानं माझ्या बाजूनं बोलतोय. बर मी फ्रेश होऊन येतो, हॉस्पिटलला जायचंय, बरीच काम आहे. हा जा बाबा जा, तुझ्या कामाला जा. आम्ही काही तुझ्या कामाच्या मध्ये येणार नाही. आम्ही जेवणाचं बघतो काय ते. हा जा. कमू, फोन करून याची खात्री करून घे बरं का. माझ्या आयुष्यात परत कधी बी मी तिकडं फोन करणार नाही. काहीतरी करायला पाहिजे. कशाबद्दल बोलतेस तू? कस्तुरी तर घरात परत आली नाही. हो ना, माझी पण खूप इच्छा होती कस्तुरीने परत यावं म्हणून. चांगलं बाप लेकीचं नातं तयार झालं होतं. तुला सांगू काला, आपल्याला जेव्हा विश्वास झाला ना तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण नंतर नंतर त्याचे प्रताप बघून असं वाटायला लागलं की आपल्याला पण मुलगी झाली असती ना तर बरं झालं असतं. कस्तुरीसारखी छान, सुशील, मनमिळाऊ, हुशार. तुम्ही आधी त्या कस्तुरीचं गुणगान गाणं बंद करा. त्या कमूला कळलं ना तर गोंधळ होईल सगळा. एक तर घारीसारखी नजर ठेवून असते आपल्यावर. अगं पण मनात होतं तेच बोललो ना मी. मनाने नाही, डोक्याने विचार करायची वेळ आहे ही. आणि ते जमत नसेल ना तर मग आशा गुंडाळावा लागेल आणि जावं लागेल बाहेर. का? आता काय केलं आपण? काही न करता हातावर हात धरून जर आपण आता बसून राहिलो ना तरच मग सगळं बिघडणार आहे. म्हणजे एक तर ती कस्तुरी आता परत आली नाही. आता भांडणं कोणामध्ये लावायची? सौरभ आणि कमू मध्ये. बरं आपण लावली भांडणं, पण ती भांडणं लागलीच नाही तर मग कमूचं लक्ष पहिला आपल्याकडेच जाणार आहे आणि मग निघावं लागणार आहे आपल्याला बाहेर. त्यासाठी ती कस्तुरी या घरात परत आली पाहिजे. मला तर दिसायलाच लागलंय कमू पुढे काय काय करणार आहे ते. मला माहिती आहे ना काय करणार ती. तुझ्या हातचं जेवण खाऊन ती कंटाळली आहे, त्यामुळे ती आता मला जेवण बनवायला सांगणार. पण मी आधीच सांगतो हा, मला जेवणात गुळ लागतो आणि तुमची हरकत नसेल तरच मी जेवण बनवणार, नाहीतर मी जेवण बनवणार नाही. तुमच्या डोक्यात काय नुसते कांदे बटाटेच भरलेत का हो? जेवण खाण स्वयंपाकाशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला आयुष्यात? कला, तुला माहिती आहे मला काय यातलं काही कळत नाही ते. आता तू सांग मी नंतर काय करायचं ते. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवता आली पाहिजे आणि त्यासाठी तसा दुसरा कोणीतरी शोधला पाहिजे. कोण दुसरा? थांबा. ए, कोणाला फोन लावतेस? कस्तुरीला? हा सपना, अगं वनवास संपला बर का तुझा. हा अगं मम्मी साहेबांचा निरोप आहे तुझ्यासाठी. कामावर ये लगेच. हा पण एका अटीवर कामावर यायचं. म्हणजे तू ये कामावर, मग सांगते बाई तुला. हा ये ये, हा ये बर का. पण हा ये. कला, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? ते तुम्हाला सांगून मी तोंडावर नाही पडणार आहे. मला फक्त हेच कळत नाहीये का सौरभचं कस्तुरीवर इतकं प्रेम आहे तरी सुद्धा तो कस्तुरीपासून इतकं लांब कसा काय राहू शकतो?